हिंदी चित्रपटसृष्टीत दिनांक 19 मार्च पासून द रिव्हेंज धुरंधर 2 नावाचं वादळ घोंगावतंय. बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या तामिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांनी देखील या वादळाचा धसका घेऊन त्यांच्या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर टाकलंय. अवघ्या 15 दिवसातच धुरंधरनं तब्बल 1501 कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय. आतापर्यंत हा विक्रम कुणीही केलेला नाही. या उलट चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटगृहातून जाईपर्यंत देखील कोणत्याच चित्रपटानं इतका गल्ला गोळा केलेला नाही. या वादळानं अनेक रेकॉर्ड मोडीत काढण्याचा सपाटा लावला असून आज अखेर भारत नाही तर विदेशातील चित्रपटगृहात देखील अनेकांची पावलं धुरंधर 2 कडे वळत असल्यानं चित्रपटगृहात फक्त धुरंधरचंच राज्य आहे. महत्वाचं म्हणजे चित्रपट यशस्वी होण्यासाठी हमखास जो फॉर्म्युला वापरला जातो तो यामध्ये वापरलेला नाही. म्हणजेच चित्रपटात एकही अश्लील दृश्य, अश्लील संवाद, आयटम सॉन्ग, सेक्स तसंच अन्य फालतू माल मसाला नाही. हा आता चित्रपटात शिव्या आणि हिंसाचार आहे, पण ती कथेची गरज असल्याचं चित्रपट पाहताना लक्षात येतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण धुरंधरला महिला प्रेक्षकांचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे. याला एकच कारण आहे, ते म्हणजे सशक्त कथा, मनाला भिडणारे संवाद, जुन्या गाण्यांचा प्रमुख प्रसंगांकरता केलेला अचूक वापर. जणू काही आपण पाकिस्तानातील लॅरीतच आहोत याचा मोठ्या पडद्यावर येणारा अनुभव आणि आपण ऐकलेले किंवा अनुभवलेल्या घटनांचा एकामागोमाग उलगडणारा पट, या सर्वांच्या अफलातून मिश्रणामुळे चित्रपटगृहात उमटणारी देशभक्तीची लहर म्हणजेच धुरंधर 2. आतापर्यंत ज्या स्पाय चित्रपटांची निर्मिती करण्यात आली त्यामध्ये अनेक तकलादू दुवे होते. प्रेक्षकांनाही चित्रपटात देशभक्तीचा संदेश असल्यानं त्या चित्रपटांना गर्दी केली. मात्र आता स्पाय चित्रपट कसा असावा याचा वस्तुपाठच धुरंधरचे दिग्दर्शक आणि मूळचे काश्मीरी पंडित असलेल्या जिहादी मानसिकतेचे चटके सोसलेल्या आदित्य धर यांनी घालून दिलाय. वास्तविक शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी हा चित्रपट आदित्य धर यांनी बनविला असला तरी येथील तथाकथित विचारवंत म्हणविल्या जाणाऱ्या अनेक व्यक्तींच्या बुडालाच यामुळं आग लागली आहे. हा चित्रपट हा प्रोपोगंडा असल्याचं कानी कपाळी काही जण ओरडत आहेत, पण त्यांच्या विचारांना कचऱ्याची टोपली दाखवून चित्रपटगृहाची पायधूळ झाडण्याचं कार्य प्रेक्षकांनी केलंय. आश्चर्याची बाब म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येईल असे बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक तसेच अभिनेते आणि अभिनेत्रींचे अपवाद सोडले तर त्या इंडस्ट्रीमधील अन्य कुणीही धुरंधरचं कौतुक केलेलं नाही. या उलट दक्षिणेकडील अनेक चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी धुरंधरवर कौतुकाचा वर्षाव केलाय. एवढा विरोधाभास ठळकपणानं दिसतोय. धुरंधर नेमका प्रेक्षकांना का आवडतोय? बॉलिवूडवाले मूग गिळून का गप्प बसलेत? कोणत्या प्रसिद्ध हिंदी दिग्दर्शकानं धुरंधरची जाहीर स्तुती केली आहे? या चित्रपटामुळे चित्रपटसृष्टीनं कूस बदलली आहे का? यासह अन्य प्रश्नांचा मागोवा आजच्या आपल्या या भागातून आपण घेऊया. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुम्ही पाहताय सत्यवेद. सध्याचा जमाना हा रील्स आहे. अर्धा ते 1 मिनिटाच्या रील्स पाहण्याच्या काळात तब्बल 4 तासांचा चित्रपट मल्टिप्लेक्सचे महागडे तिकीट काढून सहकुटुंब तसंच मित्रमंडळींसह पाहणारे नव्या भारताचे प्रेक्षक पाहिले की आश्चर्य वाटायला नको. महत्वाचं म्हणजे धुरंधर भाग 1 आणि भाग 2 हे चित्रपट दिग्दर्शक आदित्य धर यांनी प्रेक्षकांना समजावून सांगितलेत. साहजिकच चित्रपट एकसंध नाही तर त्यामध्ये चॅप्टर केलेले आहेत. प्रत्येक चॅप्टरला नाव दिलेलं आहे. दिग्दर्शक प्रत्येक चॅप्टर कंटाळा येणार नाही अशा परिभाषेत आपल्याला समजावून सांगतोय. अनावश्यक मालमसाला नसतानाही चित्रपट पाहताना आपण एकही क्षण विचलित होत नाही, कारण हा चित्रपट आपण जगतोय, अनुभवतोय आणि टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात साजरा करतोय. धुरंधर हा केवळ टाइमपास म्हणून बनवलेला चित्रपट नाही. आपल्याला प्रेक्षकांना काय द्यायचं आहे हे ठरवूनच धर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अत्यंत बारीक सारीक तपशील देखील दिग्दर्शकाच्या नजरेतून सुटलेले नाहीत. पण हा माहितीपट नाही. अनुराग कश्यप दिग्दर्शित ब्लॅक फ्रायडे नावाचा चित्रपट 2004 साली आला होता.
हा मुंबई साखळी बॉम्बस्फोटावर होता. त्यामध्ये देखील बारीक सारीक तपशील आले होते, पण त्याला माहितीपटाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. 6 कोटीमध्ये बनविण्यात आलेल्या ब्लॅक फ्रायडेनं 8 कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळं कश्यपचं नुकसान झालेलं नसलं तरी चित्रपटानं फार काळ चित्रपटगृहात मुक्काम ठोकला नव्हता, किंवा तो चित्रपट असल्यानं अन्य चित्रपटांनी त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखा बदललेल्या नव्हत्या. धुरंधरचे रिसर्च कन्सल्टंट म्हणजेच संशोधन सल्लागार हे आदित्यराज कौल हे आहेत. ते स्वतः प्रसिद्ध पत्रकार, विश्लेषक आणि लेखक म्हणून परिचित आहेत. राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद आणि गुप्तचर विषयांवरील पत्रकारितेसाठी ते ओळखले जातात. यामुळेच धुरंधरमध्ये वास्तवतेचा तपशील अधिक प्रभावीपणे दिसतो. गुप्तचर यंत्रणा या विषयावर त्यांचा अभ्यास असल्यानंच चित्रपटात केवळ आपल्याला माहिती असणाऱ्या घटना न येता त्यामागं देश म्हणून शत्रू राष्ट्रांचं कंबरडं मोडण्यासाठी सरकारचे पडद्याआडून काय चाललेलं असतं याचे प्रभावी चित्रण देखील याच्यामध्ये. धुरंधरमध्ये प्रत्येक कॅरेक्टरची जी एंट्री आहे ती जबरदस्त आहे. त्याचवेळी पडद्यावर येणारे कॅरेक्टरचं नाव आणि हुद्दा प्रेक्षकांच्या मनावर कोरला जातो. संजय दत्तची एंट्री पहा. रणवीर सिंग हा चित्रपटाचा नायक आहे, पण पहिल्या भागात नायकालाच दुय्यम भूमिका दिलेली आहे. अक्षय खन्ना, संजय दत्त, राकेश बेदी आणि अर्जुन रामपाल यांचाच बोलबाला आहे. तर दुसऱ्या भागात रणवीर सिंगला भरपूर डायलॉग्स दिलेले नाहीत, किंवा अजित डोभाल यांची भूमिका साकारलेल्या आर माधवन यांनाही फारच थोडे डायलॉग आहेत. तरीही त्याचा अभिनय छाप सोडतो हे लक्षात घेतलं पाहिजे. शोले चित्रपटात जशी प्रत्येक कॅरेक्टर आपल्याला परिचयाची झालेली होती, त्यांची नावं देखील अद्याप अनेकांना तोंडपाठ आहेत. त्याचप्रमाणे धुरंधरमध्ये काम करणारे कलाकार आज त्यांच्या नावानं नाही, तर धुरंधरमध्ये त्यांना जे नाव आहे त्या नावानंच ओळखले जात आहेत. राकेश बेदी या कलाकाराच्यात जे टॅलेंट होतं त्याला योग्य कॅनव्हास मिळालेला नव्हता, पण यामध्ये जमील जमाली हे कॅरेक्टर हीच आज त्यांची ओळख बनली आहे. त्याचे बच्चा है तू मेरा हे वाक्य एवढे प्रचंड गाजलंय की त्यावरून असंख्य मीम्स तयार केले गेले. शेर ए बलोच अक्षय खन्नाचा पहिल्या भागातील डान्स विसरणं अशक्यच आहे, किंवा रणवीरचे गाजलेलं जाने मन जाएगा तू कहा हे गाणं. चित्रपटाची खरी जाहिरात तर त्यांच्या विरोधकांनीच केली आहे. धुरंधर हा प्रोपोगंडा फिल्म असल्याची हकाटी पिटल्यानं नक्की त्यात आहे तरी काय हे पाहण्यासाठी देखील अनेक जण चित्रपटगृहात गेलेत, आणि चित्रपट पाहून आल्यावर तसे काहीच नसल्यामुळं त्यांनीच इतरांना धुरंधर पाहण्यासाठी प्रोत्साहित केलंय. सर्व भाषिक चित्रपटसृष्टींच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणारा धुरंधर नेमका का महत्वाचा आहे याबाबतचं विश्लेषण प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केलेलं आहे. मेरे ख्याल से सेकंड पार्ट इज़ फार बेटर, सुपीरियर. चलो एक ही स्टोरी है, हम जानते हैं ये कंटिन्यूएशन ऑफ फर्स्ट पार्ट है, लेकिन जो स्टोरी का प्रोग्रेशन जो है सेकंड पार्ट में और बहुत फैंटास्टिक इम्पैक्टफुल है. हाँ, और दूसरी बात है कि मैं धुरंधर कोई फिल्म सिर्फ एक फिल्म्स आते रहते जाते रहते, सुपर हिट भी होते, काफ़ी फिल्में हमने देखे लास्ट फ्यू ईयर्स में, लेकिन धुरंधर एक इट इज़ चेंजिंग सिनेमा. फिल्म्स हम अब तक हम क्या सोचे फिल्म के बारे में, फिल्म को ऐसा बनाना चाहिए, स्क्रीन प्ले ऐसा होना चाहिए, क्लाइमैक्स ऐसा होना चाहिए, जो भी हमने रूल्स पकड़ के देख रहे थे इतने सालों से, एवर सिंस फर्स्ट फिल्म केम इन इंडिया, वो पूरा उसको तोड़ दिया, उस स्ट्रक्चर को. बॉक्स ऑफिस तोड़ना अलग बात है, राइट. फिल्म मेकिंग स्ट्रक्चर को तोड़ने वाला पहली फिल्म है मेरे ख्याल से धुरंधर 1 and 2 बोथ ऑफ देम. या जब मैंने सोचा था कि मैं इंटरव्यू करूंगा तो मैंने कहा लेट्स डिकोड धुरंधर अकॉर्डिंग टू यू. व्हेन यू से कि उसने उस स्ट्रक्चर को तोड़ दिया, तो एक बार दर्शक को खुल के समझिए पहले क्या स्ट्रक्चर था और अब आपको क्या लग रहा है क्या स्ट्रक्चर तोड़ दिया. तो एक पॉइंट है जब आप कंपेयर कर रहे हैं कि पिछले 10 साल से जो फिल्म्स आ रहे थे, खास करके हीरो फिल्म पैन इंडिया साउथ इंडियन फिल्म्स जो है, हीरो आते ही थाली बजाना या कागज़ फेंकना या तो कॉइन्स फेंकना, और एक हीरो वर्शिप, और हीरो इज़ एबनॉर्मल, सुपर नॉर्मल, सुपर ह्यूमन है, इसकी टेम्पलेट थी. यू नो, आइटम सॉन्ग आ जाता है, चलो फाइट आ जाता है, वे बिना कोई मतलब लाउड बैकग्राउंड म्यूजिक आ जाता है. यू नो, ऑल दिस इज़ व्हाट वी आर यूज, और काफ़ी हिट भी हुए, मे बी नॉट एज बिग एज धुरंधर बट दैट ऑल्सो सुपर हिट्स.
500 करोड़ 600 करोड़ कमाने वाले फिल्म हमने काफ़ी देखे हैं लास्ट फ्यू इयर्स में। लेकिन उस सब के अलग से धुरंधर 1 में देख रहे हो आप, हीरो का पहला सीन है उसको मार खाता है, उसके दांतें निकल जाते हैं। दिस वी नेवर सॉ हीरो का एक स्टार रणवीर सिंह जैसा एक स्टार को। उसके बाद पूरा आप फर्स्ट पार्ट में रणवीर सिंह लुक्स लाइक इज़ ए बैकग्राउंड आर्टिस्ट, उसका कुछ डायलॉग नहीं, कुछ रिएक्शन का शॉट्स इधर उधर। पूरा पिक्चर अक्षय खन्ना है, अर्जुन रामपाल है, ये है वो है, सब लोग लेके जा रहे हैं। नो दैट ट्रीटमेंट इज़ समथिंग अनएक्सपेक्टेड। आप धुरंधर 2 में भी आप देखें तो रणवीर सिंह का बहुत कम डायलॉग है, कभी एक्सप्लेन ना करता है, कभी स्टेटमेंट नहीं करता है, सब लोग बात करते रहते हैं और उसका साइलेंस में हमको समझ में आता है कैरेक्टर के जो इमोशन है, उसका जो पकड़ है। और एक खास करके एक बात है, हम सब आज तक हमने एक रूल को माना है, सभी फिल्म मेकर्स इतने 50 ईयर्स से, जब एक विलन को मार देता है हीरो क्लाइमैक्स है, उसके बाद अब ख़त्म हो जाता है कहानी, यू नो, पिक्चर विल एंड टाइटल्स आ जाते हैं। क्लाइमैक्स के बाद 40 पिक्चर चल रहा है 40 मिनट क्लाइमैक्स के बाद यू नो, ये आपने कब देखा? आई डोंट रिमेम्बर सिंगल फिल्म। इस चक्कर में कुछ लोग आधी छोड़ के आ गए पिक्चर, उन्होंने कहा पिक्चर खत्म हो गई। हाँ, इसलिए कि हम कंडीशन हो गए ना इतने सारे सालों से, विलन मर गया मतलब पिक्चर हो गया, खत्म हो गया, दैट इज व्हाट दे थॉट, यू नो। सो ये रूल सब ब्रेक करने के लिए पहले आदित्य दर को कैसा पता है कि ऑडियंस इसको मानेंगे। अभी तो हो गया, सुपर डुपर हिट हो गया, लेकिन एडिटिंग रूम में या स्क्रिप्ट के टाइम पे इतना लंबा खींचना क्लाइमैक्स के बाद, कैसे वो डिसीजन ले सकते? आदित्य से मैंने जब बात की, इंटरेस्टिंग चीज़ बताई, इसे क्लाइमैक्स नाम का कुछ नहीं होता है। मेरा समझ में हमज़ा का ट्रैवल है, हमज़ा गांव से आता है, ये सब होने के बाद वो गांव जाता है, उसका इमोशनल जर्नी है। मेरे मेन विलन को मारना आपने सोचा क्लाइमैक्स, मैंने नहीं सोचा, लेकिन इधर इंटरेस्टिंग बात है कि ऑडियंस भी नहीं सोचा। फिल्म मेकर्स, हम जैसे फिल्म मेकर्स को शॉक लगा ये कैसा हो सकता है, इसलिए कि हम एक स्ट्रक्चर को हम फॉलो कर रहे हैं एंड वी गॉट यूज्ड टू इट, वी कांट ब्रेक आउट ऑफ इट। राइट। सो आदित्य नोस, ऑडियन्स ऑल्सो नो, दॅट इज व्हॉट इज प्रूव्ड इन द थिएटर। तर प्रेक्षक हो, धुरंधर हा चित्रपट तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन, तोपर्यंत नमस्कार।